वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा। आज आपण तुकोबरायांचं हस्तलिखित गाथा पारायण। आज देहू संस्थानाने एक संकल्प केलेला आहे की 1 लाख गाथा पारायण, हस्तलिखित पारायण। आज प्रत्येकाच्या घरामध्ये या कलियुगामध्ये अल्पसा वेळ आहे, अल्पसा वेळेमध्ये प्रत्येकाला एका ठिकाणी बसून हे करणं शक्य नाही आहे। म्हणून देव संस्थानाचा जो काही संकल्प आहे की 1 लाख असणारा हस्तलिखित गाथा पारायण, त्याला वेळ काळ कशाचंही बंधन नाही। फक्त तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये 10 ते 20 अभंग तुकोबरायांची जेव्हा बीज आहे मार्च महिन्यामध्ये, तेव्हा त्या बीजाच्या निमित्ताने हे गाथे हस्तलिखित गाथा पारायण पूर्ण करून तुम्हाला तुकोबरायाच्या असणाऱ्या संस्थानाच्या ठिकाणी ही गाथा जमा करायची। या गाथ्यामध्ये असणारे तुकोबरायांचे जे अभंग आहेत, स्वतः तुकोबरायाने जे काही अभंग लिहिले त्या असणाऱ्या अभंगाची सेवा तुमच्या हातून घडणार आहे। नवे नवे संसारामध्ये जे काही तुमच्या बुद्धीवरती जी मलिनता आलेली आहे, त्या मलिनतेचं असणारं क्षालन करण्याचं सामर्थ्य तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये आहे, तुकोबरायांच्या अभंगामध्ये आहे, जे आज बी असणारे तंतोतंत आपल्या जीवनामध्ये अनुभवाला येतात। म्हणून तुकोबरायांच्या असणाऱ्या हस्तलिखित गाथ्याचं पारायण आज सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही म्हणलं तर 350 लोक हस्तलिखित पारायण करतात। त्यामध्ये आमच्या चिंचोली गावाचं भाग्य आहे की चिंचोली गावामध्ये आज 28 ते 29 गाथ्याचं हस्तलिखित पारायण चालू आहे। त्यामध्ये हस्तलिखित गाथा पारायण चालू करत असताना काही नियमावली आहेत। तुकोबरायांचं असणारं प्रार्थना पहिली म्हणायची आहे। तुकोबरायाची असणारी प्रार्थना या असणाऱ्या गाथेच्या प्रारंभी गाथा पारायण प्रारंभ करण्याच्या सुरुवातीला जी प्रार्थना म्हणायची आहे ती अशी आहे: नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी थारी येली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीव कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नांदळे लोकी, भव सिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तुकयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालीला विग्रही निर्विकारी, स्वयं श्रीहरी व्यापकू सर्व दिवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपाची केली, न त्यागी दिव्य लोकासी नेली, तुकोबाराय महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतन की जय। यामध्ये तुमच्या असणारा वेळ काळ अशा प्रकारचं कोणतंही बंधन नाही आहे। तुमच्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती या असणाऱ्या गाथ्याचं पारायण करू शकते, कोणी अभंग लिहू शकते। फक्त असणाऱ्या त्याला वेळेची वयाची कशाची मर्यादा नाही। फक्त शुचिर्भूत होऊन या ठिकाणी तुकोबरायाचा गाथा तुमच्या कुटुंबातून ग्रस्ताश्रमी माणसासाठी एक उत्तम असं साधन आहे। कलियुगामध्ये आपल्याला या ठिकाणी तप जप याग हे करण्याचा आता वेळ नाही आहे। म्हणून साधू संतांनी असणारं इतकं सुलभ असणारं शास्त्र आपल्या हातामध्ये दिलं, त्या असणाऱ्या शास्त्राचं उचित अशा प्रकारचं असणारं सेवा आपल्याकडून घडावी ही असणारे तुम्हा सर्व असणाऱ्या संतजनांना प्रार्थना। म्हणून बनेल ज्यांना जमेल त्यांनी असणाऱ्या या तुकोबरायाच्या हस्तलिखित गाथा पारायणाचा असणारा प्रारंभ आपल्या जीवनामध्ये करावा। कारण ग्रस्ताश्रमामध्ये आज आपल्याला जप तप याग करण्याची वेळ नाही आहे। फक्त त्या असणाऱ्या वेळेमध्ये, ग्रस्ताश्रमाच्या वेळेमध्ये बनेल एवढे तुकोबरायांच्या अभंगाचं जर पारायण केलं तर तुकोबरायांची सेवा जर आपल्याकडून घडली तर नक्कीच आपल्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही।
कलियुगामध्ये जी काय अशांती आहे, असमाधान आहे, सुखाचा अभाव आहे, तो असणारा सुखाचा अभाव या तुकोबराच्या गाथ्यातून आपला भरून निघल्याशिवाय राहणार नाही. ही असणारी सर्व असणाऱ्या साधकांना नम्र विनंती. म्हणून सर्वांना माझी नम्र विनंती की तुकोबरायांच्या हस्तलिखित गाथा पारायण असणारा आपल्या जीवनामध्ये उतरवा आणि देहू संस्थानाचा जो काही संकल्प आहे तो सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करावा. ही सर्व असणाऱ्या साधक जनांना नम्र विनंती. रामकृष्ण हरी. धन्यवाद.